नमस्कार. रेड्डी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मानलेलं नातं. मिहीर संजीवनी एक प्रेमळ साधं जोडपं आपल्या संसारवेलीवरच्या दोन गोजिऱ्या फुलांबरोबर आनंदाचा संसार फुलत होता. माही शिवांश यांच्या रूपाने त्यांच्या जीवनात चैतन्य बहरत होतं. संजीवनी लवकर सकाळी ऑफिसला जायची आणि मिहीर मुलांना शाळेत सोडून फॅक्टरीत कामाला जायची. शाळा सुटली की माही आणि शिवांश अंजू मावशीच्या पाळण्या घरात जायचे. अंजू एक कमी शिकलेली पण हुशार आणि समजदार मुलगी. नवलाईच्या दिवसात अकस्मात झालेल्या पतीच्या निधनानंतर खचून न जाता घरी छोटीशी पाळणाघरं चालवून आपल्या सासू सासऱ्यांचा आधार बनली होती. अचानक काळाने घाव घातला. शिवांशच्या वाढदिवसाचा केक आणायला निघालेल्या मायलेकरांना एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली आणि संजीवनी आणि शिवांश कायमचे निघून गेले, कधीही परत न येण्यासाठी. मिहीर तर या घटनेने अगदी हादरून गेला होता. काहीच करण्याची त्याची मनस्थिती नव्हती. माही खूपच लहान होती, तिला काहीच कळत नव्हतं. अंजू मावशीला हे कळताच ती लगेच आली आणि माहीला आपल्या घरी घेऊन गेली. मिहीरला तसे जवळचे नातेवाईक नव्हते, फक्त आई होती. या दुःखद घटनेची बातमी मिळताच आई धावत आली, पण माही आणि मिहीरकडे बघून तिनेच हाय खाल्ली. आता मिहीर पुढे पर्याय नव्हता. कामावर तर जाणं भाग होतं. घरी पूर्ण वेळ एक मदतनीस ठेवून तो कामावर गेला. माहीने रडून रडून अकांत तांडव केला. तिला आई आणि दादा हवे होते. आजीने कसं बसं तिला सावरलं. दुसऱ्या दिवसापासून अंजू मावशीने तिची पूर्ण जबाबदारी घेतली. दिवसभर माही अंजू मावशीकडेच राहायची. तिला आधीपासून अंजू मावशीचा खूप लळा होता आणि आता तर तिला मावशीत आईला शोधत होती. माहीकडे बघून अंजूच्या जीवाची कालवाकालव व्हायची. खूप प्रेमाने तिने माहीला सांभाळलं. वेळप्रसंगी अंजू माहीच्या घरी जाऊन तिची जबाबदारी पण उचलत होती. आजीला आणि मिहीरला तिच्यामुळे खूप धीर आला होता. माहीची काळजी जवळजवळ मिटली होती. माहीने आता अंजूला आईच मानलं होतं. शाळेतही मीटिंगला अंजूलाच पाहून तिची मैत्रिणी, ही कोण आहे, तुला तर आई नाही ना, असे विचारायच्या. तेव्हा हीच माझी आई आहे, फक्त जन्मदात्री नाही तर मानलेली, असं अंजूने सांगितलं. तेव्हापासून दोघीही एकमेकींच्या मानलेल्या आई लेकीच्या नात्यात बांधून राहिल्या होत्या. माही हळूहळू मोठी होत गेली. मधल्या काळात आजी सुद्धा देवाघरी गेली होती. तिची मानलेली आईच आता तिची सर्वस्व होती. मिहीरला एकटेपणा जाणवायचा, पण माहीचा विचार करून त्याने कधीच दुसरं लग्न केलं नाही. माही आता मोठी झाल्यामुळे पाळण्याघरात जात नव्हती, तर दिवसातून एकदा तरी अंजू मावशीकडे गेल्याशिवाय तिला चैन पडत नसे. अंजू मात्र आता खूप एकटी पडली होती. माही नसल्यामुळे तिला खूप वाईट वाटायचं. वयात आलेल्या माहीला आता बाबांचा एकटेपणा जाणवत होता. तिला एक छान कल्पना सुचली. वाढदिवसाच्या दिवशी तुला काय हवं, असं बाबांनी आणि अंजू मावशीने तिला विचारलं होतं आणि हवं ते देण्यास प्रॉमिस सुद्धा तिने त्यांच्याकडून घेतलं होतं. वाढदिवसाची तयारी अर्थातच अंजू मावशीने केली होती. आता तिची वेळ होती गिफ्ट मागण्याची. मला माझ्या आई बाबा दोन्ही एकत्र हवेत, असं म्हणून तिने बाबा आणि अंजू मावशीचे हात एकमेकांच्या हातात दिले. त्या दोघांना आता एकत्र राहून माहीला सगळी सुख देण्याची संधी मिळाली होती. तिघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू तरळले. मानलेली आई आज खऱ्या अर्थाने तिची आई झाली होती. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.